श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 16वा। श्री गणेशाय नमः। भक्तजन तारणार्थ यतिरूपे श्री दत्त भोरी प्रगट होत अक्कलकोटी वास केला। जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामीसुत ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील। प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदे होते नांदत निर्वाह करीत नोकरीने। कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इट्या गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे तयांची। ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे, त्याच गावी तयाचे माता बंधू राहती। मुंबईत तयाचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित, ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयासी। एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी, तेव्हा भाव धरोणी मनी नवस केला स्वामींते। जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त, तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईन। हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करता त्यात आपणा नकसान सत्य येईल असे वाटले। त्यांनी काढली एक युक्ती बोलावणी पंडितांप्रती, सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे। हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हापासी, फिर्याद होता भुरुसी बट्टा लागेल आमच्या। तेव्हा पंडित बोलले, मलाही कर्ज काही झाले, निघेल माझे दिवाळे यात संशय असेना। तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक, तुमचा होनी मी मालक लिहून देतो पेढीवरी। अफूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला, हे सांगावया पंडिताला मारवाड्याला आनंदे। अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत, त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही। गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात, समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने। तेव्हा समर्थे तयांशी शिवराम मारुती ऐसी नामे दिदली त्रिवर्गांसी अनेक मंत्र दिदले। पंडिता राम म्हटले, गजानना शिवनाम दिदले, मारुती हरिभाऊस म्हटले, तिघे केले एक रूप। मग समर्थे त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलाविले, तिघांशी 3 श्लोक दिदले मंत्र म्हणून ते ऐका। श्लोक: गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थे, तेव्हा तयाच्या आनंदात ते पारावार नसेची। दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रेणी दिदला, तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला भोवसाळ। श्लोक: आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम, सर्व देव नमस्कारम केशवम प्रति गच्छति। संतोषले त्याचे मन, मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशून केले पावन तयाते। श्लोक: इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवा। 300 रुपये तयानी आणले होते मुंबईहून, त्यांचे काय करावे म्हणून विचारले समर्थांते। ऐसा प्रश्न ऐकवणी समर्थ बोलले त्याला गुणी, त्यांच्या पादुका बनवणे येथे आणाव्या सत्वर। काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया। आज्ञा मिळता तयासी आनंदे आले मुंबईसी, हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा। त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा, पायी वागवी भक्त सका दिदल्या नाही कोण्याते। हरिभाऊ एके दिनी समर्था सन्निध येऊनी दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले। तो समर्थे त्याप्रती घेऊन या मांडीवरती, वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्याचे ठेविला। म्हणती, तू माझा सूत झालासे आता निश्चित, परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडोनी। मग छाटी कपनी जोळी समर्थे तयासी दिदली, ती घेऊन तयावेळी परिधान केली सत्वर। आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊचे करी, म्हणती जाऊनी सागर तिरी किल्ला बांधून राहावे। जाऊनी आता सत्वर लुटवी आपला संसार, लोभ मोह अनुमात्र चित्तित्वान धरावा। आज्ञा ऐकून ऐशी आनंद झाला मानसी, सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊनी। असो हरिभाऊने काय केले, ब्राह्मणासी बोलाविले, संकल्प करून ठेवले तुळशीपत्र घरावरी। हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्यांची कांता, ती करी बहुता कांता घेत ऊर बडवणी। विनविते जोडून कर अद्यापि स्वस्त करा अंतर, आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया। ऐशी तेची उत्तरे ऐकून या स्वामी कुमरे, समाधान बहुत प्रकारे करतसे तेचे। स्त्रीच्या अंगावरील अलंकार तेही लुटविले समग्र, ते दिदले शुभ्रवस्त्र परिधान करावया। आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिदले होते, त्या पादुका स्वस्ते मठा माझी स्थापिल्या। कामाठीपुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पायी, हरिभाऊ होनी गोसावी मठा माझी राहिले। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा भाविक भक्त परिसोत षोडशोध्याय गोढा। श्री रस्तु शुभम भवतु। अध्याय 17वा। श्री गणेशाय नमः। मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर, तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा।
स्वामी नामाचे भजन त्यांची हा चरित्राचे कीर्तन, त्याहुनी व्यवसाय अन्य स्वामीसुत नेनती. स्वामीसुताची जननी काकूबाई नामे करुणी, तिने हे वृत्त ऐकोनी दुःख केले अनिवार. निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतःकरण, ते लागी सावरून धरले सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामीसुत मातेचे समाधान करीत, मधुर शब्दे समजावित परमार्थ गोष्टी सांगोनी. यासी पिशाच बाधा झाली किंवा कोणी करणी केली, याची सोय पाहिजे पाहिली पंचाक्षरी आणोनी. त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर, जयासी देव मामलेदार सर्व लोक बोलती. ऐसा विचार करुनी पोटी दर्शन आल्या उठाउठी, सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही. ऐकोनिया देव मामलेदार हसून देते उत्तर, त्यासी पिशाचे लागले थोर माझे न दूर नोहेची. ऐसे उत्तर ऐकोनी दुःखित झाली अंतःकरणी, मग ते स्वामीसुताची जननी अक्कलकोटी येतसे. असो इकडे स्वामीसुत मुंबई माझी वास्तविकर्थ, हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेश झाले. मठ होता कामाटीपुरात, ते जागा नव्हती प्रशस्त, मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने. तारा नामे त्यांची कांता, तेही त्रास देत स्वामीसुता, परितयांच्या चित्ता दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलीसे. कोणे के समयासी नगरकर नाना जोशी, सहज आले मुंबईसी त्यांनी ऐकले वर्तमान. पाहुनी स्वामीसुताप्रती आनंदले नाना चित्ते, प्रेमानंदे चरणवंदिती स्तवन करती तयांचे. स्वामी सुते तयासी लाविले स्वामी भक्तीसी, धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या. पुढे जोशी बुवानी स्वामींची पत्रिका करोनी, ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली, समर्थे त्यासी आज्ञा केली नगारा वाजवा म्हणूनी. नगारा वाजविता जोशी हासू आले समर्थांसी, पाहुन या स्वभक्तासी परमानंद जाहला. असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामीसुत आनंदे. छेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होत, विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्यासवे. स्वामीसुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष, जन लाविले भजनास कीर्तिध्वज उभारिला. मना माझी धरुणी कामना, कोणी येताची दर्शना, त्यासी समर्थ करती आज्ञा सुताकडे जावयाची. स्वामी सुतही त्याप्रती मनातील खुन सांगती, ऐकून जनचकित होती वर्णिती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शनायत, तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. स्वामी दर्शन घेतल्याविन तोन सेवी उदकानं, ऐसे दिवस झाले तिनं निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभले प्रेमळ भजन, जे करुण रसे भरले पूर्ण ऐकले आतून राणीने. सेवकांसी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी, त्या साधू ते मंदिरी प्रार्थोनिया आणावे. पाहुनिया समर्थांसी उल्हासुताची मानसी, धावून वेगेसी मिठीचरणी घातली. निज सुता ते पाहुनी आनंदले समर्थमनी, कर फिरवला मुखावरून हस्ती धरून उठविले. अक्कलकोटी त्यावसरी बहुत होते सेवेकरी, परी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती. स्वामी सुत रात्रंदिन समर्था पुढे करीती भजना, पायी खडावा घालून प्रेमारंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात, स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालोनी. एकांत समय साधुनी समर्थ सांगती तयाकानी, आम्ही जातो निजधामी वारसा पुढे चालवावा. स्वामी वचन ऐकोनी स्वामी सुत निशब्द होई, कल्पना न साहित्यासी स्वामी विन कैसे जीवन. वारंवार विनवी स्वामीसी ऐसे न करावे काही, मी अजान लेकरू तू माझी आई. स्वामी धरती हृदयाशी म्हणती आम्ही तौ हृदयी, वास करू निश्चयी चिंता न काही करावी. असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित, नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा. स्वामी वचनी दुखावला अंतरी बहु खिन्न झाला, परतोनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी. त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी सुत, दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी. तोची रोग लागला शेवटी आजारी पडला, ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थांते. स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी, तिने हे वर्तमान ऐकोनी विनवित समर्थांते. मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी, म्हणती सुता ते सत्वरी मजसनिध आणावे. परी सूत त्या सांगाती आला नाही अक्कलकोटी, अपमान दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलत असे. मग सांगती समर्थ त्यासी घालूनी पेटीत, घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊनी. तथापि स्वामी सुत पायी अक्कलकोटी आला नाही, दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ आता जरी नये सत्य, तरी तोप भरून यथार्थ ठेवली ती उडवू की. याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामीसुता,
परितोनाला अक्कलकोटा जीवित परवा न केली. आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस, केला असे कैलासवास सर्व लोक हळहळती. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करती विचित्र करणी, बैसले स्नान करुणी परिगंधन लाविती. भोजनाते न उठती धरणीवरी अंग टाकती, कोणा संगे न बोलती रुदन करती क्षणोक्षणी. इतुक्या माझी सत्वर मुंबईहून आली तार, श्रुत झाला समाचार स्वामी सुत गत झाला. मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर, तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज. निज पुत्र मरण वार्ता ऐकून करती आकांता, तो दुःखद समय वर्णिता दुःख अंतरी होत असे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही, परतोनी आल्या पाही बोलल्या काय समर्थांते. सूत आपला भक्त असून अकाली पावला का मरण, मग स्मर्तीचे हे चरण त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलले तेसी उल्लंघेले आमच्या आज्ञेसी, संधी सापडली काळासी ओढुनी बळेची मगनेला. धन्य धन्य स्वामी कुमार उतरला भोददी दुस्तर, ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, भाविक भक्त परिसोत सप्तदशोध्याय गोढा. श्री भगवान चरणार्पमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 18. श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी, ऐसा प्रश्न सेवेकरी करिता ती समर्थांते. तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असती सांप्रत, परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमच्या माणसी त्या समयी मोर पांखरासी, अधिकारी नेमोगा दिसी चिंता तुम्ही न करावी. मोर पांखरा समर्थ म्हणती वेळोवेळा, रात्रंदिन तोची चाळा मोठमोठ्याने ओरडती. आमुची पाऱ्याची वीट जतन करावी नीट, वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागोनी. लपवून ठेवले विटेसी ती दिली पाहिजे आम्हासी, याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता, स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान दादा तयाचे अभिनाम, त्याचे शरीर असमाधान कृश होत चालला. काकूबाईने तयासी आणविले आपणापासी, एके दिवशी समर्थांसी दादा प्रती दाखविले. समर्थ बोलले बाईसी 4 वेळा जेव घाली असी, आरोग्य होईल बाळासी चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करता दादासी झाली आरोग्यता, समर्थांची कृपा होता रोग कोठे राहील. केसगाव मोंगला इथं तेथे नानासाहेब भक्त, त्यांनी बांधला श्रींचा मठ द्रव्य बहुत खर्चिले. श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात, या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणती काकूबाईसी पादुका स्थापन करावयासी, तुम्ही पाठवा दादासी समागमे आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान तशात शरीर असमाधान, त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मज लागी. समर्थे वृत्त ऐकून म्हणती द्यावे पाठवून, बाळ आहे जरी अज्ञ तरी सांभाळू तयासी. समर्थ पुनश्च बाईसी बोलले त्यात तुमचे काय गेले, आम्हासी दिसेल जे भले त्याची आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगाती दादासी पाठविले केजे प्रती, पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी. पुढे सेवेकऱ्यांना सांगाती त्यासी मुंबईस पाठविती, ब्रह्मचारीसी आज्ञा करती यासी स्थापा गादीवरी. दादासी करुणी गोसावी मुंबईची गादी चालवावी, स्वामी सुताची यास द्यावी कपनी जोळी निशान. ब्रह्मचारी दादासी उपदेशती दिवसनिशी, गोसावी होनी गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी अशा गोष्टी करता, नकार म्हणेची सर्वता न रुचे चित्ता त्याची या परी ब्रह्मचार्यांनी पहिली खटपट करूने शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले. समर्थे ऐशा समयासी आज्ञा केली भुजंगासी, घेऊन माझ्या पादुकांसी मस्तकी ठेव दादाच्या. मोर्चेल आणून सत्वरी धरा म्हणती त्यावरी, आज्ञेप्रमाणे सेवेकरी करिता ती तैसेच. श्रींच्या पादुका श्री पडता उपरती झाली त्याच्या चित्ता, हृदयी प्रगटला ज्ञान सविता अज्ञान गेले लयाते. धन्य गुरुचे महिमान पादुका स्पर्श करून, झाले तत्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी. असो दादाची पाहुणी वृत्ती काकूबाई दचकली चित्ती, म्हणे समर्थे दादा प्रती वेड खचित लाविले. ती म्हणे जी समर्था आपण हे काय करता, दादाच्या शिरी ठेवता पादुका काय म्हणोनी. समर्थ बोलले तेसी जे बरे वाटेल आम्हासी, तेची करू या समयासी व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन एकासी गोसावी बनवून, टाकीला आपण मारून इतकेचे पुरे झाले. ऐकून ऐशा वचनाला समर्थांसी क्रोध आला, घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर. काकूबाईने आकांत करुणी मांडीला अनर्थ, नाना अपशब्द बोलत भाळ पिटीत स्वहस्ते.
परिसमर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादासी बनवले गोसावी कपनी झोळी अर्पिली. दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेसी. ते पाहुनी काकूबाईसी दुःख झाले अपार. समर्थांसी हसू आले अधिकची कौतुक मांडिले. दादासी जवळ बोलाविले काय सांगितले तयासी. अनुसूया तुझी माता तिजपाशी भिक्षा मागाता. अवश्य म्हणून तत्वता जननी जवळ पातला. ऐसे बाईनी पाहुनी क्रोधविष्ट अंतःकरणी. म्हणे हे तुझी करणी लोकापवादा कारण. ऐकोनी मातेची उक्ती दादा तिजप्रती बोलती. अहिक सुखे तुच्छ गमती माते आजपासोनी. पुत्राचे ऐकून वचन उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी. स्वामी सुताच्या गादीवरी बैसुनी संस्था चालविली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसोत अष्टदशोध्याय गोढा. श्रीरस्तु शुभम भवतु.